आपण आज जे खातो आहोत त्याचा न्यूट्रिशनल इंडेक्स किती चांगला आहे, की आपण प्रोटीन प्रॉपर घेतो आहे का, फळं जात आहेत का, कच्च्या पालेभाज्या म्हणजे व्हिटॅमिन्स मिनरल्सचा प्रॉपर कॉम्बिनेशन आहे का, का आपण सगळं फ्राईडच खातो आहे, सगळे प्रोसेस फूडच खातो आहे. त्याच्यावरती पण फार महत्त्वाचा इम्पॅक्ट आपल्या केसांवरती पडत आहे. त्यामुळं लवकर अर्ली ग्रेइंग म्हणा, म्हणजे पांढरेपणा हं. असू देत किंवा लवकर हेअरफॉल असू दे, हे दोन्ही पण थोडे लवकर स्टार्ट झालेले आहेत. ओके. पण मग पाण्याचा जो इम्पॅक्ट आहे, तो थोडासा मेजर आहे का म्हणजे बाकीच्या गोष्टींपेक्षा किंवा असं काही का? सी हे जे बाकीचे फॅक्टर्स आहेत दे आर ॲडिशनल फॅक्टर, म्हणजे हं. की मेन फॅक्टर जो आहे तुमचा जेनेटिक आणि हॉर्मोनल हो. आहे. आणि जर हे ॲडिशनल फॅक्टर आलेत हं. तर ते फास्ट लवकर व्हायला लागतं, म्हणजे की केस गळती लवकर स्टार्ट होते ओके. किंवा जास्त प्रमाणात होत आहे. टकलेपणा जो तुम्हाला 35व्या वर्षी यायचा आहे तो साधारणतः 25व्या वर्षी यायला स्टार्ट होतो. सो एन्व्हायरमेंट, लाईफस्टाईल आणि जे आपण पाणी, हं. हार्ड वॉटर असू देत किंवा तुमचं फ्रिक्वेंट चेंजेस असू देत वॉटरच्या हं. कंपोजिशनमध्ये, तर ते हे जास्त फॅक्टर ॲक्ट करतात ज्यावेळेस ऑलरेडी आपले केस वीक आहेत.